तुमच्यात जे करण्यासारखं आहे ते माणूस म्हणून पुरेपूर तुम्ही केलं पाहिजे. परमेश्वरांनी हे आयुष्य जे दिलेलं आहे ते पूर्णपणे उमलून ते सुगंधी झालं पाहिजे. मोर देन क्वांटिटी टाइम, क्वालिटी टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. सोपं नाहीये, खूप कठीण आहे हॉर्स रायडिंग. ते बघताना इतकं छान वाटतं ग, पण प्रत्यक्षात करताना मला कळायचंच नाही मी तिच्या पाठीवर फुटबॉल सारखी का उडायचे. मग मला ते संपतराव सांगायचे, माहिती असं नसतं म्हणे, त्या घोडीच्या लयीत लय मिसळायची असते. म्हटलं अहो कधी सांगणार तुम्ही, दोन्ही पाय सोलवटून निघालेत माझे. खरंच सोपं नसतं ग. आणि माझी हेअरड्रेसर आहे ना सुनीता, त्यावेळेला सुनी होती, त्याची बसून राहायची ग पटांगणावर. सकाळी सकाळी आम्ही जायचो तिथे 6 वाजता. तर मी तिला असं विचारलं की सुनी कसं दिसतंय ग. ती म्हणे नाही छान दिसतंय, फक्त तुम्ही खूप उडता त्या घोड्याच्या पाठीवर. म्हटलं म्हणजे. ती म्हणाली हो, मला तुमच्यात ना त्या घोडीच्या सीट मधनं ना सूर्योदय दिसतो. म्हटलं पुढच्या वेळेला उभी राहून बघ. प्यार की कश्ती में नावाची सिरियल घेतली होती मी, स्टार 1ची. नवीन सुरू झाला होता बघ चॅनल त्यावेळेला. आणि त्यांनी 45 दिवस सिंगापूर आणि स्टार क्रूज वर शूट केलं होतं. आता हा एकमेवा द्वितीय प्रेस्टिजियस प्रोजेक्ट होता. त्याच्यामध्ये असणं महत्वाचं होतं, पण माझं पिल्लू अगदी लहान होतं, म्हणजे 2.5 वर्षाची वगैरे होती ईश्वरी. त्यावेळेला दीपकनी आणि माझ्या आईनी, म्हणजे जास्त करून दीपकच, कारण बाबा ना, त्यांनी सांभाळलं दोघांनी. नमस्कार रसिक हो, अमृता फिल्म्सच्या 1 on 1 या कार्यक्रमामध्ये येऊन मला मनोज्ञ आनंद मिळालेला आहे. एकतर अमृताताईशी दिलखुलास गप्पा मारण्याची संधी मिळाली आणि माझा तोच हेतू होता, इथे यायचं आणि मस्त गप्पा मारायच्या ताईंशी. खूप मजा आली. थँक्यू. तुम्हाला आमच्या गप्पा आवडल्या असतील तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अर्थातच कशा वाटत्या या गप्पा हे तुमचं मतही आम्हाला कळवा. हरिओम. मंडळी, मागच्या शुक्रवारी तुम्ही ऐकलं गप्पा किती रंगल्या होत्या आणि खूप दिवसांनी भेटलो होतो आम्ही. आणि सांगू का, ती इतकं गोड बोलते की माझी शुगर तर खूपच वाढली असणार. आणि आज पुन्हा आपण त्या उरलेल्या गप्पा मारणार आहोत, तेव्हा शुगर किती होईल मला काही सांगता येत नाही. तुझे हिंदी चित्रपटांविषयीचे काही अनुभव असतील तर सांग. हो, कारण तू खूप चित्रपट किंवा हिंदी सिरियल इतकं काम केलेलं आहे त्याच्यात. मराठीपेक्षा मला वाटतं तू हिंदीमध्ये जास्ती काम केलेस. मराठी चित्रपट खूप केले, म्हणजे 160 नंतर मोजणं सोडून दिलं. मराठी चित्रपट खूप. पण हो, मालिकांच्या गमती सांगते. सांग ना. आम्ही एक मालिका केली जी 6.5 वर्ष मी केली बरं का. आणि आता 6.5 वर्ष मालिका कशा चालतात, म्हणजे मालिका सुरू करताना इतकं मोठं कथानक लिहिलं असेल का ग कोणी, ते 6.5 वर्ष चालेल. मग ते कसं चाललं. ते एक मालिका करत होते आणि अशी ती 6.5 वर्ष चालली. आणि मध्ये आधी काय व्हायचं की चित्रपट करायला मी एक 15 दिवस सुट्टी, ईश्वरीची परीक्षा असली की माझी 20 दिवस सुट्टी, म्हणजे मुख्य परीक्षा 10वी म्हण किंवा फायनल्स म्हण, त्याप्रमाणे कथानक. अर्थातच. तर मग असं 20 दिवसानंतर सेटवर गेल्यावर असं पण नव्याने चाच पडतो ना, आता काय चाललंय मालिकेमध्ये असं. तर मी पोचले सेटवरती आणि मला माझा दिग्दर्शक म्हणाला काही नाही, आपके घर में सांप आया है, तो आप वो पिलर के पीछे खड़ी रहिए और सिर्फ देखिए और डरिए, बाकी सब लोगों का डरना मैंने ग्रुप में ले लिया है, आप नहीं थी ना तो आपको पिलर के पीछे खड़ा किया. तुमची ड्यूप पिलरच्या मागे उभी होती. तर मी मागे उभी राहिले ग पिलरच्या. आता साप म्हटल्यावरती तू मला सांगता येईल, तू कुठे बघशील, तू जमिनीवर बघशील. ऑब्व्हियसली साप येतोय माझ्या घरामध्ये ना. तर मी असं खालती बघून वेगवेगळ्या अँगल्सनी घाबरणं वगैरे दिलं. आणि मी घरी आल्यावर ईशू म्हणाली शिकलीच नाही अजून अभिनय. म्हटलं काय झालं, असं मी काय केलं. अगं त्यांनी अनाकोंडा उभा केला होता आणि तू सारखी जमिनीवर उभी होती. ते VFX मध्ये वेगळं होतं. असंच एकदा पोचले मी आणि मला माझे दिग्दर्शक म्हणाले तुमची जी हिरोईन आहे ना. म्हटलं कुठे आहे, सिमर कुठे आहे, दिसत का नाहीये. तर नाही ती झोपलीये वरती. म्हटलं का बरं नाहीये का. नाही कॅरेक्टर झोपलंय. म्हटलं झोपली, मग ती उठणार नाही अख्खा एपिसोड, हिरोईन आहे ना ती. तर ते म्हणाले नाही ती झोपलीये पण तिचा आत्मा पाताळात गेलाय. मी म्हंटल प्लीज मला हे झेपत नाहीये, मी काय करायचंय तेवढं मला सांगा. तर ते म्हणाले काही नाही म्हणे, तुम्हाला फक्त असं आणि असं करत काहीतरी हंडे पकडायचे.
म्हटलं हंडे किधर है? नहीं नहीं वो हम लोग बाद में डालेंगे, हम पोस्ट में डालेंगे. हंडे की साईज किती आहे तेही माहिती नाही. हा तर म्हटलं कितना इतना असं म्हणून मी असं ते हंडे पकडले बरं का. आणि त्याच्या म्हटलं अब मुझे बताओ हंडे क्यों पकडे मैंने, क्या था उसमें? तर ते म्हणाले तुमची 4 मुलं आहेत ना, त्यांचे आत्मे होते त्याच्यात. म्हटलं मला पुढची गोष्ट प्लीज सांगू नका तुम्ही, बस झालं. कारण इफ यू आर वर्किंग ऑन दिस प्रिन्सिपल दॅट पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट, वाय शुड आय ट्रबल माय सेल्फ विथ दिस ऍक्ट नाव. मग त्याच्यानंतर 6.5 वर्षानंतर ती मालिका मी सोडली. किंवा आता चित्रपटांच्या बाबतीत म्हणशील तर खरंच खूप चांगल्या लोकांबरोबर केलं. पहिली सिरियल मी केली ना हिंदीतली, ती होती ऋषिकेश मुखर्जी साहेबांबरोबर बरं का, छोटी बहू. त्याचा अनुभव तर इतका विलक्षण होता. दादू चेस खेळायचे सेटवरती आणि त्यांना माहिती होतं मलाही आवडतं, त्यामुळे बिटवीन द शॉट्स मी त्यांच्याबरोबर बसायचे खेळत चेस. आणि दादू असं सांगायचे, हा दरवाजा लावलाय, अभी दरवाजे से आओ, हाँ इधर आओ, इधर जाओ, अभी पल्लू ऊपर लो सर पे, हाँ अभी कंधे पे जाओ. म्हणजे बिंग अ व्हेरी गुड एडिटर त्यांचं त्यांना माहिती असायचं की ते कुठे जास्त विचारायचं नाही. एकदा गोष्ट वाचली, दादू सांगतील तसं करायचं. बट इट वॉज ग्रेट, इट वॉज ग्रेट. तुझ्या कुठल्या तरी शूटिंग दरम्यान अजून एक मी सांगते हा, ऋतिक रोशनची आठवण एक, की एक डान्स सिक्वेन्स होता आणि आम्ही बसलेलो होतो बघत, आणि ते आणि अमिषा पटेल दोघं जण नाचतायत. तर टिपऱ्यांचं गाणं होतं. आता यू नो नॅचरली ही इज अ वंडरफुल डान्सर, म्हणजे एक टेक इज इनफ फॉर हिम. फॉर अमिषा पटेल टू मॅच दॅट, त्या माणसाने 19 टेक्स केले. ही डिड नॉट कंप्लेन इव्हन वन्स की नाही तिचंही तितकंच सुंदर दिसलं पाहिजे. दिस इज अ साइन ऑफ अ व्हेरी गुड ऍक्टर, यु नो. की किंवा अजून एक सांगते, सलमानजी पण की त्यांच्याबरोबर तुमको न भूल पाएंगे केला, रेस केला. एक ना कौतुक असतं चांगल्या कलाकाराचं. म्हणजे आम्ही जयपूरला शेड्यूल करून आलो आणि आम्ही एअरपोर्टवरती पोचलो तेव्हा एक माणूस असा पळत पळत आला, दिस इज फॉर यू. तर मी म्हंटल हे काय आहे? आय डिड नॉट लिव्ह एनिथिंग बिहाइंड. नो नो नो, दिस इज फ्रॉम सलमान सर, अ गिफ्ट टू ऑल हिज गुड को आर्टिस्ट. एक सुरेखचं घड्याळ होतं ग त्याच्यामध्ये. तर इट्स एन एक्नॉलेजमेंट ना, म्हणजे बरं वाटतं असं. कलेची कदर म्हणतो आपण. आणि मी हेही तुला सांगते की यू गेट टू लर्न फ्रॉम अशोक मामा, म्हणजे अशोक सराफ यांच्याबरोबर मी सुरुवात केली. आणि सच अ ग्रेट ऍक्टर. एक किस्सा तुला सांगते. आम्ही एक टोपीवर टोपी नावाचा चित्रपट करत होतो आणि त्यावेळेला मी अगदी नवखी होते. माझाही असेल काहीतरी 15वा 16वा असा काहीतरी चित्रपट असेल. आणि मामांच्या कारकिर्दीला एक वर्ष झाली म्हणून सगळे पत्रकार आलेले होते आणि शालिनी सिनेटोन मध्ये एका क्रेन वरती आम्ही दोघं जण होतो. सुबल सरकार काहीतरी डान्सचं करत होते, नृत्याचं दिग्दर्शन, आणि सगळे पत्रकार थांबलेले होते मामांसाठी. तर मी म्हंटल मामा कसं वाटतं, म्हणजे इतकी वर्ष इतकी लोक प्रेम करतायत. ते म्हणाले माझ्यासाठी प्रत्येक दिवस नवा असतो आणि ते जोवर ती टवटवी माझ्या मनामध्ये राहील तोवर अशी गर्दी माझ्यासाठी जमा होत राहील. प्रेमांकुर नावाचा एक चित्रपट करत होतो आम्ही आणि त्याच्यामध्ये मला कन्नड मुलगी करायची होती. तर सेटवरती कन्नड बोलणाऱ्या एक बाई ग्रूम करण्यासाठी शिक्षिका म्हणून होत्या, कारण उच्चार आपले चुकू नयेत म्हणून. आणि आय एम अ गुड स्टुडंट, मी बसून पाठ करायचे बसून तिकडे. आणि प्रेमांकुर रिलीज झाल्यावरती म्हणजे ज्या वेळेला मामा मला म्हणाले की तुला या वर्षीचं बक्षीस मिळायलाच पाहिजे, म्हटलं तुम्ही बोलला त्याच्यातच मिळालं, पुढे काही हो. शिवरायाची सून ताराराणी चित्रपट करत होतो. दिनकर द पाटील लिखित दिग्दर्शित आणि दस्तूर खुद्द महाराजांनी. कोल्हापूरला ताराराणींची गादी आहे म्हणून आम्हाला ना सगळं दिलेलं होतं मोकळं करून. त्यांचा नवीन राजवाडा, महाराणी साहेबांनी तर आमच्यासाठी अशी दावत दिली होती, म्हणजे खूप सुरेख सगळ्या सोयी होत्या. पण त्यांनी ना त्यांची कासारी नावाची एक घोडी आणि संपतराव नावाचे जॉकी तिच्या बरोबरचे ट्रेन करायला म्हणून दिले होते. आणि ती ना रेसची घोडी होती कासारी. आणि मी तिच्यावरती म्हणजे तुला येत होतं का घोडी? नाही ग, शिकत होते ग ताई मी. पण मी तुला सांगते सोपं नाहीये, खूप कठीण आहे हॉर्स रायडिंग.
म्हणजे ते बघताना इतकं छान वाटतं ग, हो. पण प्रत्यक्षात करताना मला कळायचंच नाही मी तिच्या पाठीवर फुटबॉल सारखी का उडायचे. मग मला ते संपतराव सांगायचे माहिती, असं नसतं म्हणे, त्या घोडीच्या लयीत लय मिसळायची असते. म्हटलं अहो कधी सांगणार तुम्ही, दोन्ही पाय सोलवटून निघालेत माझे. खरंच सोपं नसतं ग. आणि माझी हेअरड्रेसर आहे ना सुनीता, त्यावेळेला सुनी होती, त्याची बसून राहायची ग पटांगणावर. सकाळी सकाळी आम्ही जायचो तिथे 6 वाजता. तर मी तिला असं विचारलं की सुनी कसं दिसतंय ग, म्हणजे मी हॉर्स रायडिंग करताना तेव्हा काय साध्या चुडीदार मध्ये होते, ते काय त्यावेळेला नऊवारी नव्हती. तर म्हटलं कसं दिसतंय, तर ती म्हणे नाही छान दिसतंय, फक्त तुम्ही खूप उडता त्या घोड्याच्या पाठीवर. म्हटलं म्हणजे, ती म्हणाली हो, मला तुमच्यात ना त्या घोडीच्या सीट मधनं ना सूर्योदय दिसतो. म्हटलं पुढच्या वेळेला उभी राहून बघ, बसून बघू नकोस, कारण याचा अर्थ मी खूपच उडत होते त्याच्यावरती. आणि अगं काय झालं माहिती नाही, माहितीये 8व्या 9व्या दिवशी लागलं तरी असेल नाही अगं हो, म्हणजे काय माझीच टाच जोरात लागली असेल. म्हणजे जेव्हा मला असं वाटलं की आता आपल्याला थोडं जमतंय असं वाटायला लागलं, त्यावेळेला काय माहिती, कारण घोडी अर्थात शी विल टेक द सिग्नल्स ना, मी जे देतेय तिला ज्या पद्धतीनं, चालवणारी तर मी होते ना. लागली असेल जोरात टाच आणि ती उधळली ग. म्हणजे संपतराव त्यावेळेस शालीन सिनेटोनच्या मागे बघ मोठं पटांगण होतं, तर ते असे कुठेतरी मागे 1.5 फुटी मुलं इतके दिसायला लागले मला. आणि आम्ही कुठच्या कुठे गेलो, आणि पल्याड जंगल होतं ग त्यावेळेला. तर मला असं वाटलं ही आता जाणार उडी मारून, आणि ते ओरडतायत रिकीबीतला पाय काढा ताई, रिकीबीतला पाय काढा ताई, नाहीतर मग डोक्याचा फुटबॉल झाला असता ना, रिकीबीत पाय अडकला असता तर. आणि मी काढला ग पाय आणि मी पडले, आणि कासारी गायब त्या जंगलामध्ये. तिने जी उडी मारली आणि ती गायब झाली ग. आणि मग काय, मी डॉक्टर घाट्यांच्या हॉस्पिटलमध्ये D11 D12 व्हर्टिब्रल फ्रॅक्चर झालेलं, मला ट्रॅक्शन लावून ठेवलेलं. मग पण ताईची MBBS ची परीक्षा होती माझ्या, त्यामुळे मी घरी कळवलं नाही अगं, कारण तिची फारच मोठी परीक्षा होती. पण त्यावेळेला आपल्या कोल्हापूरचे उदय कुलकर्णी, त्यावेळेला केसरीचे सहसंपादक होते, अनिल वेल्हाळ, राजा उपळेकर, ही त्रयी दत्तासारखी उभी राहिली माहिती माझ्यासाठी. अर्थात माझे दिग्दर्शक, आणि खोटं नाही सांगत तुला, दस्तूर खुद्द महाराज सुद्धा बघायला आले होते माहितीये, चौकशी करायला वगैरे. खूप चांगली माणसं अगं. आणि मग अँब्युलन्सनी आले, आणि मग काय ग 3.5-4 महिने ट्रॅक्शन लावून होते. पण मग पाटील काकाही थांबले माझ्यासाठी, आणि तो चित्रपट माझ्याकडनंच पूर्ण करून घेतला. कारण नाही तर त्यांना, अर्थात त्यांनी थोडाफार शूटही केलेला होता माझ्या बरोबर, पण पर्याय होता, देवानी वाचवलं. काही ऑपरेशन नाही झालं. डॉक्टर इंगळ हळळीकरांकडे होते ठाण्याला, ते बाबांचे अगदी सख्खे मित्र, आणि वाचवलं पांडुरंगानी. पण त्याच्यानंतर घोडा चालवण्याचं माझ्यामध्ये काही म्हणजे तो आत्मविश्वास आला नाही. मी केलं चित्रपट घोड्यावरच कम्प्लीट केला, पण डमी वगैरे वापरून नाही ग. त्यावेळेला डमीची कुठे ग सोय होती. पण बेताबेतानी, म्हणजे तुला कळलं ना की जास्त रिस्क नाही घेऊ शकले, कारण मला अजूनही घोडा चालवता येत नाही. इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात तू वावरताना, आता अभिनय क्षेत्रामध्ये नाटक असू दे, सिनेमा असू देत, इतके 150 चित्रपट आणि असंख्य मालिका केल्यास, तर हे करत असताना घराकडे किती वेळ देऊ शकते? दीपकसाठी किती वेळ देतेस? ईश्वरीसाठी किती वेळ देतेस? देते ना ताई. म्हणजे मला असं वाटतं की हे जे मी करतेय ना, तो माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. आयुष्याची मुख्य भूमिका तर हीच आहे की मी ईश्वरीची आई आहे. आणि मला असं वाटतं, म्हणजे कदाचित तुम्ही सहमत असाल की वर्किंग मदर्स सेट अ बेटर एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ देअर चिल्ड्रन. की नॉट बिकॉज दे आर अर्निंग, इट इज बिकॉज तुमच्यात जे करण्यासारखं आहे ते माणूस म्हणून पुरेपूर तुम्ही केलं पाहिजे. परमेश्वरांनी हे आयुष्य जे दिलेलं आहे ते पूर्णपणे उमलून ते सुगंधी झालं पाहिजे. मोर देन क्वांटिटी टाइम, क्वालिटी टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. सांगायचा हेतू असा होता की तिच्या परीक्षांच्या वेळेला किंवा तिला जेव्हा मी हवी असते त्यावेळेला मी तिच्याकडेच असते. जेव्हा तिला असं वाटतं की नाही आता दिस इज द टाइम, मला आईची गरज आहे, किंवा मला असं वाटतं की मी इथे असलं पाहिजे, त्यावेळेला मी असते. कारण
तसं पाहिलं तर म्हणजे ती जितक्या वर्षांची आहे तितक्याच वर्षांचं माझं आई पण आहे ग. मीही तिच्याच बरोबर आई पण शिकत गेली आहे ना. आणि अर्थात पाठीशी माझी आई अत्यंत खंबीरपणे होती. किंवा म्हणजे पहिल्यांदा ईश्वरीला कवितांची गोडी वाटावी म्हणून तिने आणून दिलेली पुस्तकं असतील किंवा जे मी शिकले असेल. माझी सासू सुद्धा खूप गोड आहे, म्हणजे साध्या आहेत त्या अगदी. आणि दीपक बद्दल म्हणशील तर तो आणि मी एकाच व्यवसायात असल्यामुळे या व्यवसायाची जी मागणी आहे किंवा जे प्रोज आणि कॉन्स आहेत ते त्याला व्यवस्थित चांगले ठाऊक आहेत. चांगले ठाऊक आहेत. त्यामुळे सहचर म्हणून मी तर म्हणते त्याला 100 पैकी 100 मार्क आहेत. व्यक्ती स्वातंत्र्य त्यांनी मला जे दिलं ते माहित नाही, कदाचित दुसऱ्या सहचरांनी दिलं असतं, इतकं समजून घेतलं असतं नसतं, हा अज्ञातातला प्रश्न आहे. पण दीपकनी कधीही माझ्यावर कुठलंही दडपण टाकलं नाही. तुला जसं जगायचंय, तुला जे काम करायचं आहे, जे करायचं नाही, माझ्यावर त्यांनी कधी काही लादलेलं नाही. मला असं वाटतं हे स्वातंत्र्य खूप पुरेसं होतं मोकळा श्वास घ्यायला. म्हणजे असंही होतं ना ग आपल्या व्यवसायामध्ये की काही वेळेला आपण एखादा प्रोजेक्ट घेऊन घराबाहेर असतो काही काळ. म्हणजे एक प्यार की कश्ती में नावाची सिरियल घेतली होती मी, स्टार 1ची, नवीन सुरू झाला होता बघ चॅनल त्यावेळेला. आणि त्यांनी 45 दिवस सिंगापूर आणि स्टार क्रूज वर शूट केलं होतं. आता हा एकमेवा द्वितीय प्रेस्टिजियस प्रोजेक्ट होता, त्याच्यामध्ये असणं महत्वाचं होतं. पण माझं पिल्लू अगदी लहान होतं, म्हणजे 2.5 वर्षाची वगैरे होती ईश्वरी. त्यावेळेला दीपकनी आणि माझ्या आईनी, म्हणजे जास्त करून दीपकच, कारण बाबा ना त्यांनी सांभाळलं दोघांनी. त्यामुळे किंवा इव्हन नावाच्या बाबतीत म्हणजे मला निशिगंधा वाड वाटलं की तेच आपण लावावं किंवा का नाही लावू. तो त्याच्या आईवडिलांचं नाव लावतो, तसं मी माझ्या आईवडिलांचं का नाही लावू. म्हणजे जी माझी ओळख, आता काय शेवटी नावामध्ये काय आहे नाही का. पण तरी सुद्धा जे आपण म्हणतो की या नावाने मी स्वतःला ओळखते. जग नंतर ओळखेल, पण निदान मला कोणी हाक मारली तर निशिगंधा म्हटल्यावरती मी वळेल, हो की नाही. किंवा निशिगंधा वाढ मला लावावं असं वाटलं तर त्यात वावगं काही नाही हे मला कळत होतं. आणि कुठेच कायदा नाहीये की लग्न झाले अगदी नाव बदल नाहीये ना ग, पण प्रघात आहे ना. आणि तो अवलंबला जातो किंवा अनुसरला जातो, अनुकरण केलं जातं त्याचं. तर त्याप्रमाणे त्यांनी कुठलाही हट्ट केला नाही. मला असं वाटतं हे पुरेसं आहे ग माझ्यासाठी. आणि तेच मी त्याच्या बाबतीतही केलंय. हा म्हणजे मी असं नाही म्हणत की मी अजूनही विचारत नाही की दीपक तू कुणाबरोबर काम करतोयस किंवा या व्यक्तीबरोबर नको, ही व्यक्ती कशाला, अजिबात नाही. हे जर आपण परस्परांमध्ये जपलं तर मला वाटतं कदाचित नातं सोपं होतं. म्हणजे असं काही नाही की वाद होत नाहीत, होता. म्हणजे आयुष्याच्या या क्षणावर तू समाधानी आहेस आहे. मग तुला असं वाटतं का की समाजाचं काहीतरी आता तू देणं लागतेस, काहीतरी समाजाची परतफेड आपण करावी, असं कुठे काही वाटतं का? ते आत्ताच नाही अगं, ते तर संस्कारातच होतं. म्हणजे मी तुला सांगते, माझ्या माहेरी माझ्या वहीमध्ये लिहून ठेवलेलं होतं, जात ही जन्मानी नाही जगण्यानी सिद्ध होते. वा, खरं सांगते मी तुला, कधीही ताईनी किंवा मी आमच्या ऍडमिशन फॉर्म वरती ब्राह्मण, हिंदू लिहिलेलं नाही. इंडियन लिहायला लावायचे बाबा, भारतीय एवढंच लिहायला लावायचं. फरक नाही पडत त्यामुळे. त्यांनी हीच ओळख असली पाहिजे म्हणायचं. समाजाचं आपण देणं लागतो. म्हणजे आईला तर आम्ही म्हणायचो की कसं जमवतेस तू इतकं सगळं. आमच्या लहानपणी ती आम्हाला श्रद्धानंद महिलाश्रमात घेऊन जायची किंवा शशायर होमला घेऊन जायची, स्पास्टिक असोसिएशन मध्ये घेऊन जायची. माझ्या थोरल्या मावशीची, आईच्या सख्या मोठ्या बहिणीची मतिमंद मुलांची शाळा आहे नाशिकमध्ये, प्रबोधिनी. तिने सावरकर वाड्यात 2 खोल्यांमध्ये सुरू केलेली शाळा आहे. आज खूप मोठी झाली आहे ती, मावशी नाही अर्थात. यांच्या संस्कारातच होतं ग ते, तर ते आमच्यात कसं येणार नाही. 2006 साली आपण एक ट्रस्ट फॉर्म केला. त्याच्यामध्ये आपण डोमेस्टिक व्हायलन्सच्या बायकांसाठी काम करतो, नापास झालेल्या मुलांसाठी करतो किंवा कुठल्याही विषयामध्ये गती नसलेल्या मुलांसाठी करतो काम. कमर्शियल सेक्स वर्कर्सच्या मुलांसाठी करतो. डॉक्टर राणी खेडीकर,
पूनम राणे, मनीषा कदम, संगीता चव्हाण या माझ्या बरोबरीच्या, आईच्या बरोबरीच्या आई डॉक्टर स्नेहलता देशमुख, मीलाताई सत्यनारायण आणि बरीच चांगली माणसं ही तिच्या बरोबरची, माधव शिरवळकर, विश्वनाथ खंदारे, बरेच म्हणजे महाराष्ट्रभर अनेक लोक आहेत जे आपल्या सोबत आहेत ह्याच्यात. मग ह्याच्यातनं आपण पूरग्रस्तांसाठी करतो, जे आपल्याला जमेल ते करतो. माझा नवरा, माझी बहीण, तिचे यजमान, हे तर ओघाने चाले. ईश्वरी नॅब बरोबर करते, आपणही करायचो आईमुळे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे असोसिएट्स आहोत आपण. मूकबधीर मुलांची शाळा किंवा काही पालक आपल्या मुलांसाठी, मतिमंद मुलांसाठी, स्पेशल मुलांसाठी, स्पेशली एबल्ड शाळा चालवतात, त्यांच्याशी आपण संलग्न आहोत. त्यामुळे समाजाचं आपण देणं लागतो हे तर फार आधीपासून माहिती आहे. खूप बरं वाटलं बोलून. आज ना आपल्या मुलाखती किंवा तुझ्या इतर गोष्टीपेक्षा आपण ह्या वेगळ्याच गोष्टी जास्त बोललो असं मला वाटतं. मला मजा आली. तुला मी पुन्हा एकदा बोलवणार आहे छान गप्पा मारायला. मजा. निशी, तू येणार आहेस म्हणून माझ्या स्पॉन्सरने तुझ्यासाठी काही गिफ्ट्स पाठवले, त्या तुला मी देते. प्युअर ओरिजिन्स थँक्यू. या कंपनीचा सगळा खाऊ आहे, सगळे प्रोडक्ट आहेत, सगळे ऑर्गॅनिक आहेत आणि म्हणजे प्युअर तुपात बनवलेल्या वस्तू. अरे वा. आणि सगळं शुद्ध वाह असं आहे. हे डॉक्टर GD पोळ फाउंडेशन यांचं हॉस्पिटल आणि कॉलेज आहे नवी मुंबईला जे आहेत, जाताना दिसत ना पोळ मेडिकल कॉलेज, त्यांनी हे तुझ्यासाठी पाठवलेले सगळे आयुर्वेदाचे प्रोडक्ट आहे. हे छान एक पुस्तक आहे, अनिता पाधीने लिहिलेलं. हो. अरे वा. प्यार जिंदगी है. तर हिंदी चित्रपट क्षेत्रातील 10 चांगले हिंदी चित्रपट निवडून त्याचं सगळं विश्लेषण केलेलं आहे. चांगली ओळख आणि अप्रतिम पुस्तक आहे. छानच लिहिते. खरंच. थँक्यू. हे डॉक्टर संदेश मयेकर यांनी डेंटिस्टची 32शी हे नावाचं पुस्तक तुझ्यासाठी दिलंय. ह्याच्यात ओरल हेल्थ कशी सांभाळावी याविषयी सर्व माहिती दिलेली. थँक्यू डॉक्टर साहेबांनाही थँक्यू. हे डॉक्टर शिवानी मयेकर हिने दिलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्या ओरल हेल्थची काळजी कशी घ्यायची हे पण दिलेलं आहे. त्याचे प्रॉडक्ट आहेत आणि 1 वर्ष तुला डेंटल सर्जन आहे. तर 1 वर्ष तुला डेंटल ट्रीटमेंट फ्री आहे त्यांच्याकडे. अगो बाई ताई. हे सिरो कंपनी आहे, त्यांचे हे प्रॉडक्ट आहेत. याच्यात एक बॉटल जी आहे त्याची किंमत 5,000, 4 ते 5,000 मधली आहे. हे सगळे अमेरिकेतले प्रॉडक्ट आहेत. पण ऐक ना, सांगते मी तुला. तर हे सिरो नावाच्या कंपनी इकडे आणून त्याचं अनालिसिस केलं आणि सर्व प्रॉडक्ट इथे बनवलेत आणि इथे ते 400 ते 500 रुपयाला फक्त उपलब्ध आहेत. सगळे अमेझॉनवर उपलब्ध आहेत. डिओडरंट आहेत, काही तुझ्या चष्म्याची काच, गॉगलची काच पुसणे, नंतर मॉस्किटो रिपेलंट पण, मॉस्किटो रिपेलंट आहेत, वेगवेगळे आहेत. प्रत्येक मी तुला 5-6 प्रॉडक्ट दिलेले आहेत. असे 250 प्रॉडक्ट उपलब्ध आहेत या कंपनीचे. ग्रेट. हे कालच आमच्या शेतातले पेरू आलेले तुझ्यासाठी. थँक्यू. खूपच झालं. म्हणजे खरं तर तुमच्याशी भेटून बोलून मन भरलं होतं अगदी.